जय शिवराय शेतकरी मित्रांनो, आज घडीला आपल्या कपाशीवरती खूप मोठ्या प्रमाणात थ्रिप्स या रोगाचा प्रादुर्भाव पाहायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी जास्त पावसामुळे कपाशी पिवळ्या पडल्या, त्याचबरोबर थ्रिप्सचाही मोठा अटॅक आपल्या पिकावरती झाला। त्यामुळे आपल्या कपाशीची वाढ व्यवस्थित होत नाही। थ्रिप्स काय करतात, ज्यावेळेस रस शोषण करतात त्यावेळेस पूर्णपणे या पानातील रस ते ओढून घेण्याचं काम करतं। त्यामुळे आपल्या कपाशीची वाढ पण थांबते, त्याचबरोबर आपले जे पाते आहेत हे गळण्यास सुद्धा सुरुवात होते। तर मित्रांनो, आपण या व्हिडिओमध्ये तेच जाणून घेणार आहोत। तर चला, आपले परत एकदा आपल्या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर मनापासून खूप खूप स्वागत आहे। तर मित्रांनो, आपल्याला सर्वप्रथम याच्यावरती कोणते औषध फवारणी करायची, कोणते नाही करायची याविषयी थोडंफार सांगतो। ही आपली एक माहिती नाही, तर हा एक शेतकऱ्यांसोबत केलेला संवाद आहे। तर त्यामुळे थोडा वेळ लागला तर आपण समजू शकता। तर मित्रांनो, आपल्या याच्यावरती फवारणीसाठी आपल्या कपाशीवरती खूप मोठ्या प्रमाणात जर थ्रिप्सचा अटॅक असेल तर आपल्याला 25 ग्रॅम आयसिपेट त्याचबरोबर प्लस इमिडाक्लोप्रिड हे 1.8% असलेलं कोणत्याही कंपनीचं कीटकनाशक, ज्याला आपण साधारण भाषेत समजायचं आशा टाप, जसं की टाटाचा आशा टाप येतं, त्याचबरोबर एक लान्सर गोल्डसुद्धा येतं, सोबत एक स्टार 3 पावडर पण येतं। तर आपण कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। हे आपल्याला एका पंपसाठी 25 ग्रॅम घ्यायचे आहेत, सोबत आपल्याला 40 ml मोनोशिल घ्यायचे आहेत, ज्याच्यामध्ये मोनोक्रोटोफास 36% हा घटक असतो। त्याचबरोबर आपल्याला शार्प, जे प्राईड शार्प या नावाने ओळखतात, ज्याच्यामध्ये ॲसिटामास प्राईड हा घटक असतो। तर ह्या आपल्याला एका पंपसाठी 12 ते 15 ग्रॅम घ्यायचे आहेत। आणि त्याचबरोबर आपली कपाशी जर जास्तीत जास्त पिवळी झालेली असेल पावसाने, तर आपल्याला त्यासोबत सल्फर जे 80% वाला असतं ते आपल्याला एका पंपसाठी 15 ते 20 ग्रॅम घेऊन, त्यासोबत आपल्याला युरिया हा आपल्याला एका पंपसाठी 80 ते 100 ग्रॅम घेऊन याची फवारणी करायची आहे। तर मित्रांनो, ही फवारणी खूप काही जबरदस्त रिझल्ट शेतकऱ्यांना देऊन जाते। तर मित्रांनो, असं झालं की असंख्य रोग झाले, म्हणजे एक रोग झाला आणि त्यासाठी असंख्य औषध झाले। शेतकरी ज्याच्या त्याच्या परिणामाचे पैशाच्या हिशोबाने औषधाचा वापर करीत आहेत। तर आपण एवढी फवारणी घेऊन पहा, त्यानंतर आपल्याला याचा रिझल्ट जरूर कळेल। याचबरोबर आपल्या कपाशीवरती आळीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात असेल तर आपण आशा टाप वगळता इतर घटक घेऊन, त्यासोबत आपण इमामेक्टिन या आपल्याला 10 ते 12 ग्रॅम एका पंपसाठी घेऊन फवारणी करायची। इमामेक्टिनसोबत आपल्याला मनुशिल, प्राईड, पिवळी कपाशी असेल तर सल्फर एक तर घेण्याची आवश्यकता नाही, त्यासोबत आपल्याला युरिया हे 3 औषधं घेऊन याची फवारणी आपल्याला करायची आहेत। तर मित्रांनो, हे आपली कपाशी पाहू शकता। मी मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की आपली हे कपाशीचं वाण कोणतं आहे, त्याची लागवड आपण केव्हा केली आहेत आणि याला आपण खताचा डोस कसे दिले आहेत आणि कोणते दिलेले। मित्रांनो, आपल्याला एका शेतकरी मित्राचा प्रश्न आला होता की युरिया औषधामध्ये मिक्स करून फवारणीसाठी चालतो, पण तो सर्व औषधात चालतो का? तर असं नाही। ज्यावेळेस आपण PGR टॉनिक जे वाढ थांबविण्यासाठी किंवा वाढ थांबविण्यासाठी वापरता, जसे की ल्युसिन, चमत्कार, तर यासोबत आपण युरिया मिक्स करू नका। त्यानंतर विद्राव्य खत जसे 0050, 05234 यासोबतसुद्धा आपण युरियाचा वापर करू नका। आपण जर याचा वापर केला तर याला औषधाचा असर एक तर कमी होईल, एक तर याचा दुसराच विपरीत परिणाम आपल्याला होऊन जाईल। चला, व्हिडिओमध्ये एवढंच, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये अशीच नवनवीन माहिती घेऊन आपल्या इंडियन फनी फार्मर या शेतकऱ्याच्या यूट्यूब चॅनलवर। जय जिजाऊ, जय शिवराय।